मंडळी शेतातलं काम आलं नाही इतका जिवारी पडते काय विचारूच नका. सर्वांना जय सियाराम. आमची चालू आहे बघा छाटणी आणि आज आहे शेवटचा दिवस. बघू आज तरी होते का नाही. शेवटचं पाडगं म्हणजे की एक पाडगं राहिलेले 3-4 पाडगी घेत आला वरपासनं. आज व्हावं अशी अपेक्षा आहे, परंतु बघूयात आता पुढं काय जे होईन ते होईन. आणि इकडे बघा व्हिडिओ काढताना इतका छान पेरू दिसला मला. किती भारी पेरू आहे बघा बरं. इतके छान पेरू येतात ना. आमची तर मज्जा चालू आहे बघा पेरू खाण्यासाठी. कारण आम्ही ना पाणी प्यायचा ठेपा आम्ही बसलो की पेरू चटणी मीठ. आता मम्मीने परवाच्या दिवशी लय भलं आणून ठेवले बघा चटणी आणि मीठ. आज मात्र शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे भरपूर असे पेरू पण निघालेले होते. आम्ही मधल्या वेळेस ठेवलेले होते आणि ह्या वेळेस आता खायला आलेले. तरी पण पोरींनी ना मध्ये खुरपताना अगदी वाट्या करू करू त्यांनी सगळ्या वावरातली गोळा करून आणलेली होती. आता थोडेफार राहिलेले आहेत ना ते आम्हाला छाटणी करताना दिसतात. चला म्हणलं आता कशाला ठेवायचे, कारण आता बाकी सगळं खालून कांदे इथं इकडून ऊस आहे. आता ऊस गेल्यानंतर अगर ऊसाला तोडी आल्यावर तर काय विचारूच नका, कारण ऊस तोडीची माणसं असतात, तोडणार खाणार थोडीच आपण तिथं राखण बसणार आहे. त्यासाठी आमचं चालू आहे. आणखी पण भरपूर असे पेरू मागे आहेत. आम्ही पाणी प्यायलाच ठेपा बसला की आम्ही पेरू खातच असतो. आणि इकडे संध्याकाळी घरी आला तर तुम्हाला आमच्या पेरूची छाटणी झाली काही तुम्हाला दाखवायचंच राहून गेलं, कारण असं झालं इतकं कंटाळा आलेला होता. कात्रीनं कट करू करू इतके हात दुखायले होते आणि बोटं दुखायले होते, त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्याचं काही लक्षात झालं नाही इकडं. मग संध्याकाळी छान असा चहा घेतला, फ्रेश झाला आणि दिवा ते लावला, कान मंत्र पहिला करून घेतला आणि चला म्हटलं श्रीलामृताचं पारायण चालू केलेलं आहे गुरुवारपासून, त्याचं म्हणलं चला पारायण करून घ्यावं छान असं. दुसऱ्या अध्यायात कंडू ऋषींची कथा सांगितलेली आहे. ज्यांना काम जिंकता येत नाही त्यांनी हा अध्याय वाचावा असा गुरुमौलींनी त्यातून उपदेशही छान दिलेला आहे. उद्या आहे एकादशी, त्याच्यामुळं सगळं घरही स्वच्छ करून ठेवलं. संध्याकाळी सगळं स्वच्छ करून ठेवलं की मग कसं सकाळी इतकं गार पाणी असते आणि इतका गारवा सुटला नाही, त्याच्यामुळं भांडे वगैरे गॅस पुसून घर पुसून संध्याकाळी आप्पा आणि मम्मींना असते एकादशी. आता त्यांचीही तयारी करून ठेवली. चला म्हटलं सकाळी कधी शाबू भिजू घालायचा आणि कधी भिजणार, त्यापेक्षा आत्ताच भिजू घातलं ना तर होतं. आणि पिऊला पण शनिवारच्या शाळेत लवकर जायचं, डब्यासाठी होईन. बाय.